बंधू अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। समता पतसंस्थेमध्ये 100 बनावट खात्यांचा गैरव्यवहार झालाय। अनुयायांच्या नावावर त्यानं बनावट खाते उघडली होती। शिर्डी पोलिसांकडून 45 खातेदारांची चौकशी सध्या होत आहे। आम्ही खातं उघडलंच नाही असा जबाब खातेदार नोंदवत आहेत। पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होऊन सुद्धा व्यवस्थापकाला अटक झालेली नाहीये। समता पतसंस्थेला कुणाचं संरक्षण मिळतंय असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। तर बंधू अशोक खरात प्रकरणात हा धक्कादायक खुलासा तर आताची महत्त्वाची बातमी, समता पतसंस्थेला कुणाचं संरक्षण मिळते असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। कारण गुन्हा दाखल होऊन सुद्धा व्यवस्थापकाला अद्याप अटक का झाली नाही असाही प्रश्न विचारला जातोय। 100 बनावट खाती होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सध्या माहिती मिळते आणि त्या दृष्टीने तपास सुद्धा केला जातोय। आपल्या अनुयायांच्या नावावर बनावट खाती सुद्धा उघडलेली होती या समता पतसंस्थेमध्ये आणि त्या 100 बनावट खात्यांच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यामुळे शिर्डी पोलिसांनी 45 खातेदारांची चौकशी केलेली आहे। आतापर्यंत आम्ही खातं उघडलंच नाही असा जबाब खातेदारांनी नोंदवलेला आहे। दरम्यान या संदर्भात दिलीप यांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांची सुद्धा चौकशी झाली आहे। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय नेमकं सध्या घडतंय, कशा पद्धतीने तपास पुढे जातोय? बंधू अशोक खरात असलेली 100 खाती जी आहे ती 100 खात्याला समता पतसंस्थेमध्ये बंधू अशोक खरात नॉमिनी होता आणि त्या 100 खात्याहून जवळपास 60 कोटीहून अधिक जो आहे तो व्यवहार देखील झालेला होता। या प्रकरणी ज्या अनुयायांच्या नावावर म्हणजे ज्या भक्तांच्या नावावर या बंधूनं खाती खोललेली होती त्यांचा 45 जणांचा जबाब देखील शिर्डी पोलिसांनी नोंदवला होता आणि त्यामध्ये आम्ही कधी समता पतसंस्थेमध्ये खातं उघडायला आलो नाही, आम्ही कुठली कागदपत्र दिले नाही असा जबाब जो आहे तो त्या जे बंधू खरातचे अनुयायी होती त्यांनी शिर्डी पोलिसांना दिलेला होता। मात्र त्यानंतर राहाता पोलीस ठाण्यामध्ये समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावरही गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये अजून चौकशी जी आहे ती सुरू आहे। मागील काही दिवसापूर्वी समता पतसंस्थेच्या राहाता शाखेमध्ये ईडीनं देखील चौकशी केली, व्यवस्थापकाची देखील चौकशी केली। मात्र अजूनही जो समता पतसंस्थेचा व्यवस्थापक आहे त्याला शिर्डी पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली नाहीये, ताब्यात घेतलेलं नाहीये आणि या प्रकरणामध्ये आता कुठंतरी पोलिसांवरच संशय जो आहे तो उभा राहतोय। नेमका समता पतसंस्थेला शिर्डी पोलीसच पाठीशी घालताय का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। म्हणजे व्यवस्थापकाची देखील यामध्ये चूक जी आहे ती समोर आलेली होती। जवळपास 100हून अधिक खाते जी आहे ती समता पतसंस्थेमध्ये उघडलेली होती। ज्याला आता ज्यांच्या नावावर खाते उघडली ते म्हणताय आम्ही कधी खातं उघडलंच नाही। त्यामुळे आता समता पतसंस्थेचा व्यवस्थापक जो आहे तो अडचणीत आहे आणि त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र अद्याप देखील त्याला शिर्डी पोलिसांनी अटक केलेली नसल्यानं अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे। धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।